नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे आदित्य गोळे आणि तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज जायचं आपल्याला महादेव मंदिर भातागळी दर्शन घ्यायला. आणि आजपासून आपल्या भातागळीमध्ये महादेव मंदिरामध्ये 7 दिवसीय भागवत कथा म्हणजे 7 दिवसाचा सप्ताह आहे मित्रांनो. थोड्याच वेळामध्ये सप्ताह चालू होणार आहे. मग आपण जाऊन येऊ महादेव मंदिरामध्ये. तर मित्रांनो, आता निघालो घरून महादेव मंदिराकडे. आता जायचं आपल्याला महादेव मंदिर भातागळी. तुम्हाला दाखवणार आहे आज महादेव मंदिर संपूर्ण. चला मग. तर आलो मित्रांनो मंदिरामध्ये. आता बाहेरची जागा पण खूप मोठी आहे. महादेव मंदिरात 2 मंदिर आहेत, विठ्ठल रुक्मिणीचं आणि गणपतीचं पण मंदिर आहे मित्रांनो. हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. तर हे आहे मित्रांनो आपलं महादेव मंदिर. महादेव मंदिर, महादेवाची मूर्ती मित्रांनो. दर्शन वगैरे घेऊन महादेव मंदिराचं चाललं होतं बाहेर. आणि हो का मित्रांनो, हे आहे गणपतीचं मंदिर. हे आहे मित्रांनो आपलं गणपतीचं मंदिर, विठ्ठल रुक्मिणी आणि गणपती. आता चला तुम्हाला दाखवतो सप्ताह कुठं बसणार आहे ते. मंदिराच्या पलीकडल्या साईडला आहे सप्त्याचं ठिकाण. सगळे लोक पालखी आणायला गेले. मंदिराच्या समोर पण बारीक थोड्याच वेळात पालखी पण येते ते छोटे. मंदिराच्या पुढल्या भागात ह्या जाग्यामध्ये छोटासा सप्ताह पण होतो, बारीक बारीक. इकडे समोर नंदी. तर मित्रांनो, हे आहे ठिकाण. इथं सप्ताह बसणार आहे 7 दिवस. सर्व काटकरी भजनी मंडळ पालखी आणायला गेलेले आहेत. तिकडे पूजा ते चालू आहे. तर बारकी लेकरं भांडणच करायला होती.
एकनाथ भाई शिंदे. इथं लग्न वगैरे पण होतात. चला मित्रांनो, चाललो घराकडे. आता निघाला मित्रांनो घराकडे. आपल्याला जायचंच लोहाराला. आज आहे लोहारचा बाजार. जरा लोहारचं काम आहे. चालला होता घराकडे. तर आला मित्रांनो आता घरी. म्हैसले ओरडली. ते आल्यावर मग जरा म्हशीला पाणी पाजिलो. आता थोड्या वेळाकडून जायचं आपल्याला लोहाराला आता घरी. मग भेटू उद्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत